नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 39 पर्यंत क्वेश्चन घेतले आहे. आज क्वेश्चन नंबर 40. कुमार त्याच्या उत्पन्नातील 20% अन्नावर, 18% चैनीच्या वस्तूंवर, 6% मोबाईल रिचार्जवर खर्च करतो. तो त्याच्या उत्पन्नाच्या 4% ट्रस्टला दान करतो. जर त्याने 3600 रुपये आलिशान वस्तूंवर खर्च केले तर नंतर त्याची बचत शोधा. बघा काय म्हणते, कुमार त्याच्या उत्पन्नातील 20%, मग नंतर 18% चैनीच्या वस्तूवर, मग नंतर काय म्हणते 60% मोबाईल रिचार्जवर खर्च करतो, 40% ट्रस्टला दान करतो. 6 4 10, 10 न 20 30, 30 न 18, 48% एकूण तो खर्च करतो. बघा याची टोटल करा, किती झालं तो टोटल त्याचा खर्च किती असतो 48%. मग 100 मधून 48 गेले, किती शिल्लक राहिले? एक मिनिट बघा, 100 मधून 48 गेले, किती शिल्लक राहिले? 52%. तर त्याची बचत किती राहील? 52%. आता 52% ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. जर त्याने 3600 रुपये अलिशान वस्तूंवर खर्च केले, बघा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे प्रश्नामध्ये. अलिशान वस्तूवर म्हणजे काय झालं? ते चैनीच्या वस्तूवर. हे 3600 रुपये म्हणजेच 18% आहे. चैनीच्या वस्तू म्हणजे काय? आलिशान वस्तूंवर. तर बघा 18% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3600 रुपये. तर 1% ची किती होईल? 3600 भागीला 18, किती झाले? 200. तर मग 52% ची किती होईल? 52 गुणिला 200 किती येते? 5 दुने 2 4, 5 दुने 10, 10400. नंतर त्याची बचत किती होईल? 10400 रुपये. आणि जर त्याचे एकूण उत्पन्न विचारले तर एकूण उत्पन्न किती? 100. 1% म्हणजे 200, तर 100% म्हणजे किती? 20,000. ही त्याची झाली एकूण उत्पन्न. आणि त्याची बचत किती आहे? 10400 रुपये. समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघून घ्या. आणि तुम्ही मागील मॅथ्सचे व्हिडिओ बघितले नसेल, समाज कल्याण मॅथ्स आणि कालचा व्हिडिओ, तर बघून घ्या. या प्रश्नाचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. एका निवडणुकीत एकूण मतापैकी जर विजेता उमेदवाराला 60% मते मिळाली आहेत आणि हरलेल्या उमेदवारापेक्षा 15% जास्त मते मिळाली आहेत, तर एकूण मताची संख्या शोधा. बघा विद्यार्थ्यांनो, एकूण मत किती असेल? 100%. जिंकणाऱ्याला किती पर्सेंट मत मिळाली म्हणते? 60%. तर हरणाऱ्याला किती मिळाली असेल? 40%. विजेता उमेदवाराला 60% मते मिळाली, तर हरणाऱ्याला 40% मिळाली असेल. आणि हरलेल्या उमेदवारापेक्षा मते मिळाली आहेत आणि हरलेल्या उमेदवारापेक्षा 15,000 जास्त मते मिळाली. बघा जिंकणाऱ्याला हरण्यापेक्षा किती पर्सेंट मत जास्त मिळाली? 20% जास्त मत मिळाले. बघा याला 60% मिळाले म्हणून हा जिंकला, याला 40% मिळाले म्हणून हरला. तर किती? 40% पेक्षा किती जास्त मत मिळाली? 20%. आणि 20% ची व्हॅल्यू काय म्हणत आहे? उमेदवाराला 15,000, हारलेल्या उमेदवारापेक्षा 15,000 जास्त मते मिळाली. बघा म्हणजे 20% ची व्हॅल्यू 15,000 दिली आहे. आता 20 गुणिला 5 केलं तर काय भेटते? 100%. तर 15,000 गुणिला 5 करा, किती येतात? 75,000. तर एकूण मतांची संख्या किती होती? 75,000. बघा 20% म्हणजे 15,000, तर 100% म्हणजे किती होणार? 75,000. 20 ला 5 न गुणलं तर किती भेटते? 100%. म्हणून 15,000 ला 5 ने गुणा, 75%. सोपी. विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला कोणताच क्वेश्चन जर समजला नाही तर व्हिडिओ आहे ना, तो क्वेश्चन दुसऱ्यांदा बघा, समजूनच जाणार. जर एखाद्या अपूर्णांकाचा अंश 25% ने वाढवला आणि छेद 20% ने कमी केला तर नवीन मूल्य 5/4 असेल, तर मूळ मूल्य काय असेल? समजा विद्यार्थ्यांना तो अपूर्णांक x आणि y आहे. आणि काय म्हणते नंतर त्याला काय म्हणत आहे? अपूर्णांकाचा अंश 25% ने वाढवला म्हणजे x होता, 25% ने वाढवला म्हणजे 125 ने वाढवला. समजला? आणि छेद 20% ने कमी केला, 20% ने कमी केला म्हणजे काय झालं? 80. 20% ने कमी केला म्हणजे 80% होणार.
तर काय, तर नवीन मूल्य काय बनते म्हणते 5/4. आता याला सॉल्व्ह करा. 100 कॅन्सल, किती येते x/y गुणिला 125 भागीला 80 बरोबर 5/4. सॉल्व्ह करायला xy इज इक्वल टू 5/4. आता हा इकडे जाईल तर काय होईल, खाली गुणाकारात होईल. 80 भागीला 104 20 20 चोक 80 25 5 125 किती आलं 20 25 4 5 5 चोक 20 5 5 25 किती आली xy ची व्हॅल्यू 4/5. किती आली xy ची व्हॅल्यू 4/5. समजलं. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओला कमीत कमी 300 लाईकचं टार्गेट आहे. जर तुम्ही 300 लाईक जर पूर्ण कराल तर मी मॅथची सिरीज कंटिन्यू करणार, अन्यथा करणार नाही. मला पण तुमच्याकडून रिस्पॉन्स हवा असतो. बघा काय म्हणते, 80 लिटर मध्ये दूध आणि पाणी यांचे मिश्रण 7/3. दूध आणि पाणी, दूध आणि पाणी किती, यांचे मिश्रण किती 7/3 या प्रमाणात आहे. प्रमाण 2:1 होण्यासाठी किती लिटर पाणी घालावे. प्रमाण किती 2:1. काय म्हणते, किती लिटर पाणी घालावे लागेल. बघा विद्यार्थ्यांना, जर दूध आणि पाण्याच्या मिश्रण मध्ये आपण पाणी जर घातले बरोबर, तर दूध जे आधी होतं ते दूध तेवढंच राहणार, फक्त पाण्याचे प्रमाण बदलणार. पाण्याचे प्रमाण बदलणार, दूध सेम राहणार. म्हणून आपण हे काय करू, हे व्हॅल्यू दुधाची व्हॅल्यू सेम आणू. तर सेम आणण्यासाठी काय करू, वरच्या याला 2 ने गुणू आणि खालच्या याला 7 ने गुणू. ह्या 2 ने याला गुणाचं पूर्ण इक्वेशनला आणि ह्या 7 ने याला पूर्ण गुणाचं. तर काय होते, नवीन काय तयार होणार, एक मिनिट बघा सांगतो. 7 दुने 14 बेत्रिक 6 हे नवीन दूध पाणी, ठीक आहे. आणि 7 दुने 14 7 1 7. आता बघा दूध समान झालं, कारण दूध सेम राहणार होतं म्हणून आपण दुधाची व्हॅल्यू सेम केली. आणि पाणी कितीने वाढलं दिसत आहे, 1 ने. 14 आणि 6 किती होते 20% ची व्हॅल्यू किती दिली आहे 80 लिटर. तर एका युनिटची व्हॅल्यू किती होणार 4 लिटर. आणि इथे किती वाढलाय पाणी 7/7 झाले आहे, म्हणजे 1 लिटर 1 युनिट वाढलाय. आणि 1 युनिटची व्हॅल्यू किती दिली आहे 4 लिटर. तर आपल्याला मिश्रण 2:1 होण्यासाठी 4 लिटर पाणी घालावे लागेल. समजलं असेल. बघा नसेल समजलं तर ह्या प्रश्नात समजून जाईल. 30 लिटरच्या मिश्रणात 3/7च्या प्रमाणात अल्कोहोल आणि पाणी असते. बघा अल्कोहोल आणि वॉटर कितीचं प्रमाण होतं 3/7. या मिश्रणात किती अल्कोहोल मिसळावे, म्हणजे अल्कोहोल आणि पाणीचे गुणोत्तर 2:3 होईल. बघा गुणोत्तर 2:3 करायचे आहे. इथे काय मिसळत आहे अल्कोहोल. अल्कोहोल जर आपण ऍड करत आहोत पाणी काही, तर पाणी सेमच राहील. तर बघा पाणी सेम करायसाठी काय करायचं, याला 7 ने गुणाचं आणि याला 3 ने. बघा अल्कोहोल आणि वॉटर 3 त्रिक 9 3/7 21 7 दुने 14 7 त्रिक 21. बघा पाणी आणि पाणी सेम आलं, झालं सेम, पाणी सेम झालं. आता बघा 21 ने 9 किती होते 30. आणि 30 युनिटची व्हॅल्यू किती दिली आहे 30 लिटर. 30 युनिटची व्हॅल्यू किती दिली आहे 30 लिटर. तर एका युनिटची व्हॅल्यू किती येणार 1 लिटर. आणि इथे आपण अल्कोहोल किती टाकले आहे 9 चे 14 करायसाठी किती टाकलं आपण अल्कोहोल 5 युनिट. 5 युनिटची व्हॅल्यू किती झाली मग 5 लिटर. समजलं. एका युनिटची व्हॅल्यू 1 लिटर, 5 युनिटची व्हॅल्यू किती 5 लिटर. तर बघा या मिश्रणात आपण किती अल्कोहोल टाकले 5 लिटर, जेणेकरून त्याचे गुणोत्तर 2:3 झाले. समजलं. क्वेश्चन नंबर 45 आहे. जर आयताची लांबी आणि रुंदी च्या प्रमाणात असेल आणि त्याची परिमिती 20 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ सेंटीमीटर मध्ये असेल. बघा लांबी गुणिला लांबी किती दिली आहे 3x आणि रुंदी किती दिली आहे 2x.
आणि परिमितीचं सूत्र काय असते? परिमितीचं फॉर्म्युला असते 2 लांबी गुणिला लांबी प्लस रुंदी. लांबी हे प्लसचं साइन आहे. 2 लांबी किती आहे? 3x. रुंदी किती आहे? 2x. 3 आणि 2 5x. 2 गुणिला 5x किती झालं? 10x. परिमिती किती दिली आहे? 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर. त्याला भाग करा. x ची व्हॅल्यू किती आली? 20 भागिले 10 2 सेंटीमीटर. x ची व्हॅल्यू किती आली? 2 सेंटीमीटर. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आली ती? 2 सेंटीमीटर. तर लांबी किती झाली? 3x म्हणजे 6 सेंटीमीटर. आणि रुंदी किती आली होती? रुंदी दिली आहे 2x. 2 आणि 2 4 सेंटीमीटर. आता आयताचे क्षेत्रफळ किती असते? आयताचे क्षेत्रफळ किती असते? लांबी गुणिला रुंदी. लांबी किती आहे? 6. रुंदी किती आहे? 4. 6 चूक 24 सेंटीमीटर स्क्वेअर. 24 सेंटीमीटर. समजलं विद्यार्थ्यांना? खूप इझी आहे. बस तुम्ही फक्त सिरीज कंटिन्यू करा. 300 लाईकचं टार्गेट पूर्ण करा. सर्व तुम्हाला इथे आहे ना भागाकार आहे. 180.12 भागिला 0.18. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजित मूल्य करायचे? अंदाजित मूल्य बघा, याला आपण असं लिहू शकतो 729. हे वर्गमुळात 80.8 आहे. त्याला आपण 80.8 ला असं लिहू शकतो काय? 81. अंदाजी काढायची आहे. जर पॉइंट नंतर संख्या 5च्या वरत असेल तर त्याला वाढवून घ्यायचं. 80 असेल तर 81 करायचं. आता बघा, पॉइंट नंतर 5च्या लहान संख्या आहे तर म्हणून फक्त काय घ्यायचं? 180 घ्यायचं. 18 आहे तर 18 जसे तसे सॉल्व करा. 729 भागिला वर्ग 81 चा वर्गमूळ किती? 9. 180 भागिला 18 किती येते? 10. 9 8 72. 9 1 9. 81 अधिक 10 91. किती आले आन्सर? 91. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे? क्वेश्चन क्वालिटी कशी वाटत आहे मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला पण माहित पडेल विद्यार्थ्याला माझा व्हिडिओ आवडत आहे की नाही. बघा, 15 व्यक्तीचे सरासरी वजन किती आहे? सरासरी वजन 30 किलो आहे. एक नवीन व्यक्ती ज्याचे वजन 78 किलो आहे. किती आहे त्याचे वजन? 78 किलो. आणि सरासरी वजन किती आहे? 30 किलो. तर 30 वजा करा 78 मधून, किती उरतात? 8. 7 3 गेले 4. 48 किलो वजन एक्स्ट्रा आहे. तर हे 48 वजनला किती? 16 व्यक्तीचे सरासरी वजन काढायचे आहे. तर 16 ने डिवाइड करा म्हणजे हे 48 किलो वजन 16 व्यक्तीमध्ये डिवाइड होईल. 16 त्रिक 48. किती आली? हे नंतरची सरासरी 3 आली. आणि आधीची सरासरी होती 30. 30 आणि 3 33 किलो. तर 16 व्यक्तीचे सरासरी वजन किती असेल? 33 किलो. समजला? 78 होतं त्या नवीन व्यक्तीचं वजन आणि सरासरी 30 होती. कितीने जास्त होतं? 78 मधून 30 गेले 48 किलो जास्त होती. आणि 48 किलो जास्त होती. तर हे 48 किलो ह्या 16 व्यक्तीमध्ये वाटल्या जाईल. म्हणून 16 ने याला भाग दिला. किती आली सरासरी? 3. आणि आधीची 30 होती. 3 सरासरी वाढली म्हणजे किती झाली? 33 किलो. क्वेश्चन नंबर 49 आहे. 3 वर्गातील विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 2 3 5 असल्यास प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी वाढल्यास गुणोत्तर 4 5 7 होईल. सुरुवातीला एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती होती? बघा विद्यार्थ्यांना, 3 वर्ग आहे. एक ए, एक बी आणि एक सी. तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती होते? 2 3 आणि 5. प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी वाढवल्यास गुणोत्तर किती होते म्हणते? 4 5 7. बघा, प्रत्येक याच्यात 2 ने वाढला आहे. 2 2 2 2 ने वाढ झाली आहे. आणि किती विद्यार्थी वाढवले आहे? 40. किती विद्यार्थी वाढवले आहे? प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी वाढवले आहे. म्हणजे 2 ची व्हॅल्यू किती आहे? 40. ते 1 ची व्हॅल्यू किती आहे ना? 20. 1 ची व्हॅल्यू आहे ना 20. आणि मग 100 ची व्हॅल्यू किती आहे ना? 200. तर सुरुवातीला किती विद्यार्थी होते? 200. दोन आणि 3 5. 5 आणि 5 10. सॉरी, 5 आणि 5 10. टोटल विद्यार्थी किती होते? आधीला 2 3
5, 5 आणि 5 10, 1 ची व्हॅल्यू 20, तर 10 ची व्हॅल्यू किती येणार? 200. समजलं का? समजलं नसेल तर पुन्हा बघून घ्या. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.